संगमनेर म्हटलं की आठवते ते नाव गायछाप तंबाखू पोळीचं। त्यात संगमनेरचे श्री मधुकरजी जाधव यांच्या रियांश मल्टीस्टेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने 2019 पासून मार्केटमध्ये रियांश अमृत ज्यूस 42 फळापासून बनवलेले 600हून अधिक आजारांवर चालणारे आयुर्वेदिक औषधे। आता प्रथमच सांगली जिल्ह्यात तालुक्यात गावात संपर्क श्रीनिवास गायकवाड 70 83 76 78 07 शरदगिरी 89 28 28 0534। नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। मसुचीवाडी गावातील श्रमिक वर्गातील कामगारांच्या एकत्रित प्रयत्नातून श्री स्वामी समर्थ मंदिर साकार होत असून आज मंदिराच्या चौकट पूजन विधीचा सोहळा मोठ्या श्रद्धा व उत्साहात पार पडला। गेल्या 15 वर्षापासून मसुचीवाडी ते अक्कलकोट पालखी सोहळ्याचे आयोजन या श्रमिक वर्गातील कामगारांमार्फत सातत्याने केलं जातं। या कामगारांनी अष्टविनायक श्रमिक ग्रुप या सामाजिक संस्थेची स्थापना केली असून ग्रुपच्या माध्यमातून वृक्षारोपण, अक्कलकोट येथे दूध वाटप तसेच विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन सातत्याने केलं जातं। कामगारांच्या एकजुटीने सांगली जिल्हा गवंडी सुतार सेंट्रिंग कामगार संघटनेची स्थापना करण्यात आली असून आज हजारो कामगारांना या संघटनेचा लाभ मिळत आहे। अष्टविनायक श्रमिक ग्रुप सध्या आपल्या 30व्या वर्षात पदार्पण करत आहे। आजच्या श्री स्वामी समर्थ मंदिर चौकट पूजन विधी प्रसंगी स्वयंभू गणेश मंदिर येथील श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे प्राचार्य शंकर असाळ यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं। या कार्यक्रमात श्रमिक वर्गातील कामगारांचा सत्कारही करण्यात आला। यावेळी माजी उपसरपंच संजय कदम, जयकर कदम, रामचंद्र आंबी, जयसिंग कदम, प्रकाश कदम, संभाजी सुतार, अर्जुन कदम, वसंत सुतार, वेगवान शिंदे, विजय पवार, अमोल माने, दिलीप माने, सचिन सुतार, दादासो पाटोळे तसेच अष्टविनायक श्रमिक ग्रुपचे अध्यक्ष सुनील घेवते व संस्थापक अष्टविनायक स्वयंरोजगार सेवा संस्थेचे व सांगली जिल्हा गवंडी सुतार संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवास गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। संपूर्ण कार्यक्रमात श्रमिक वर्गाची निष्ठा, श्रद्धा आणि एकजुटीचा अनोखा संगम पाहायला मिळाला। लक्ष्मण पाटील, 7 स्टार न्यूज, ईश्वरपूर।